अननस म्हटलं की मला एकच पदार्थ आठवतो, तोच आज मी बनवणार आहे आणि तो पदार्थ माझा खूप फेवरेट आहे. अननसाचा सुगंध एवढा छान येत होता ना, असं वाटत होतं की हे अननस कधी खाईल. माझं पिल्लू देखील इथं वाट बघत होतं की मम्मा कधी अननस कट करते ते. अननस कट करायचं तर मला जास्त जमत नाही, पण मी अशा पद्धतीने याला कट करून घेतलं. त्यानंतर 1 कप भरून इतका या अननसाचा मी पल्प आहे तो काढून घेतला. अननस तर कट करून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये 2 कप पाणी गरम करायला ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं केशर घातलं, अननसचा पल्प घातला, झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटासाठी शिजवून घेतलं. पाणी थोडंसं कमी झालं होतं, त्यामुळे अर्धा कप पाणी घालून याला पुन्हा एकदा गरम करून घेतलं. कढईमध्ये 3 टेबलस्पून इतकं तूप घातलेलं होतं, त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट वरतून घेतले. 1 कप बारीक रवा देखील छान भाजून घेतला. अननसचं बनवून घेतलेलं पाणी घालून याला झाकण ठेवून वाफ काढली. आवडीनुसार अर्धा ते पाऊण कप साखर, विलायची पावडर, साजूक तूप घालून शिरा परतून घेतला. त्यानंतर मऊ लुसलुशीत अननस शिरा तयार आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.